भाग्याची साथ मिळेल लाभाला, आत्मविश्वास भिडेल गगनाला. सिंह राशीच्या मंडळींनो, तुमच्यात नेतृत्वाची आग आहे, परंतु प्रश्न असा आहे की ती आग तुम्हाला उजेड देते की जाळते. फेब्रुवारी 2026 हा महिना तुम्हाला सिंहासारखा गरजायला नव्हे तर योग्य वेळी शांत राहायला शिकवतोय. हा महिना तुमचं सिंहपण वाढवणार आहे आणि तुम्हाला सकारात्मकतेचं मुकुट देखील घालणार आहे. सिंह रास म्हणजे जन्मजात नेता होय. नेतृत्व करणाऱ्या लोकांची रास म्हणून सिंह राशीची ओळख आहे. आत्मविश्वासाचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे सिंह रास होय. तुम्ही जिथे जाता तिथे सर्वांचं लक्ष वेधून घेता. सिंह कधी रांगेत उभा राहत नाही, तर लोक आपोआप त्यांच्या मागे उभं राहतात. खरा राजा तो नाही जो आदेश देतो, तर खरा राजा तो असतो जो जबाबदारी घेतो. सिंह राशीच्या मंडळींनो, या महिन्यात तुमचं भाग्य प्रबळ होणार आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण फेब्रुवारी 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यात आपण सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले तर कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामी आणि राशीत विराजमान असलेले ग्रह सर्वांचा विचार करावा लागतो. सध्या तुमच्या राशीमध्ये केतू ग्रह विराजमान आहे, तर तुमचे राशी स्वामी रविदेव सुरुवातीला 6ष्ठ स्थानात विराजमान असून 12 फेब्रुवारी रोजी ते 7म स्थानात जाणार आहे. या काळात तुमच्यातील नेतृत्व आत्मविश्वास प्रचंड वाढणार आहे. नेतृत्वाचं कौशल्य वाढणार आहे. त्याला फक्त नम्रता आणि संयम या 2 गोष्टी जोडा, जेणेकरून तुमचं यश नक्की होईल. या सर्व गोष्टींचा तुमच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम घडून येईल. या काळाचा सदुपयोग करा. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. बुधदेव या काळात तुमच्या राशी स्वामीसह 6ष्ठ स्थानात विराजमान आहेत, ज्यामुळे या काळात तुमच्या धनात वृद्धी होऊ शकते, उत्पन्न वाढू शकतं, परंतु प्रतिष्ठेसाठी तुमचा खर्च देखील वाढू शकतो. कुटुंबात तुमचं मत महत्त्वाचं ठरेल. समोरील व्यक्तीचे विचार समजून घेणं देखील तुमच्यासाठी तेवढ्याच महत्त्वाचं ठरेल. तुमचे शब्द राजासारखे ठेवा. कटू शब्द तुमच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचवू शकता, हे लक्षात घ्या. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने सिंह राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. शुक्रदेव 5 तारखेला तुमच्या 7म स्थानात म्हणजे व्यवसाय स्थानात प्रवेश करणार आहेत. या काळात तुम्हाला परिश्रम थोडे जास्त करावे लागतील, मात्र त्याचं फळ नक्की मिळेल. कामाच्या निमित्ताने तुमचे अनेक प्रवास घडून येतील. या महिन्यात तुम्ही एखादी मोठी जबाबदारी देखील घेणार आहात. थोडक्यात सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल. या काळाचा उपयोग करून घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने तुम्ही आपल्या घरातील दक्षिण दिशा सक्रिय ठेवायला हवी. वाहन खरेदीसाठी हा काळ उत्तम आहे, त्यामुळे ज्या जातकांचं त्या दृष्टीने काही नियोजन सुरू असेल त्यांनी आपले प्रयत्न वाढवायला हवे. आईच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुमचे चतुर्थेश उच्चीचे आहेत. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ सकारात्मक म्हणता येईल. लाभ करून घ्या. शिक्षण, संतती, प्रेम या दृष्टीने हा काळ स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उत्तम म्हणता येईल. फक्त तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा. शिस्त बाळगा, अभ्यासात सातत्य ठेवा. प्रेमात अधिकार गाजवू नका, तर प्रेम समजून घ्या. संततीकडून एखादी अभिमानाची गोष्ट होणार आहे, ज्यामुळे तुम्हाला प्रचंड मोठा आनंद प्राप्त होईल. विवाह इच्छुक वधूवरांच्या दृष्टीने एखाद्या प्रतिष्ठित कुटुंबाकडून तुम्हाला स्थळ येण्याची शक्यता आहे, मात्र खूप अपेक्षा ठेवू नका.
वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही आपल्या जोडीदाराला स्पेस द्यायला हवा, त्याचं कौतुक करायला हवं, जेणेकरून तुमच्या वैवाहिक सौख्यात वाढ घडून येईल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल, म्हणून या काळाचा सदुपयोग करा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता तुम्हाला BP किंवा पाठीचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. घेतलेल्या कर्जाचा ताण वाढेल, म्हणून त्या दृष्टीने योग्य नियोजन करा. तसंच शत्रू तुमची वाट पाहत आहेत, तुम्ही थोडं सावध राहा, हा सल्ला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने जे सिंह जातक नोकरी करत आहेत त्यांना या काळात नेतृत्वाच्या संधी प्राप्त होतील. या संधीचं तुम्ही सोनं करा. व्यावसायिक जातकांच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या सेवेची, तुमच्या प्रॉडक्टची ब्रँड व्हॅल्यू वाढणार आहे. तसंच जे जातक सर्व्हिस सेक्टरमध्ये कार्यरत आहेत त्यांच्या प्रमोशनची चर्चा केली जाईल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. कर्ण शूर होता, दानशूर देखील होता, परंतु अहंकार आणि चुकीची निष्ठा त्याच्या पतनाचं कारण ठरली. त्यानुसार सिंह राशीसाठी शिकवण आहे. शक्ती असणं महत्त्वाचंच आहे, परंतु योग्य वेळी योग्य बाजूला उभं राहणं अधिक महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने तुम्हाला योग्य मानसन्मान मिळेल, परंतु आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. या काळात आध्यात्मिक समाधान प्राप्त होणार आहे. सिंह राशीच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक छोटासा प्रश्न. आजपर्यंतच्या आयुष्यातील तुमचा सगळ्यात मोठा अभिमानाचा क्षण कोणता होता? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने सिंह जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरला आहे. प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश मंगळदेव या महिन्यात उच्चीचे आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांची दृष्टी भाग्यस्थानावर आणि तुमच्या राशीवर देखील आहे. यामुळे व्ययस्थानावर देखील आहे. त्यामुळे तुमचे अत्यंत सकारात्मक परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. दुसरा मोठा शुभ संकेत म्हणजे तुमच्या लाभस्थानात पंचमेश आणि सगळ्यात शुभ मानले जाणारे गुरुदेव विराजमान आहे, ज्यामुळे खूप मोठा लाभ तुम्हाला या महिन्यात प्राप्त होईल. असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झाले आहे. त्यापासून शुभ परिणाम प्राप्त होणार आहे. या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तुमचे कर्म सकारात्मक राहतील. टीमसोबत कार्य करा, सर्वांना घेऊन चला, कुठल्याही प्रकारची घाई करू नका, शांतपणे आपलं कार्य करीत राहा. यश तुमच्या बाजूने नक्की येईल. त्यातून तुम्हाला योग्य लाभ प्राप्त होईल. एक सिंह जंगलाचा राजा होता, परंतु त्याने सगळ्यांना कमी लेखलं तेव्हा सर्व एकत्र झाले. सिंहाला कुणी हरवत नाही, तो स्वतःला हरवतो. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने सिंह राशीसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल. तुमच्या लाभस्थानात गुरुदेव विराजमान आहेत. ज्योतिष नियमानुसार 11वा गुरु अत्यंत लाभदायक मानला जातो. त्यानुसार लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील. मान, प्रतिष्ठा, पद मिळेल. जुनी एखादी इच्छा पूर्ण होईल. या काळाचा उपयोग करून घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने सिंह जातक या काळात अनेक गोष्टींवर खर्च करणार आहेत. प्रामुख्याने लक्झरीवर तुमचा मोठा खर्च होईल. काही जातक परदेशात संपर्क करू शकतात. कायदेशीर बाबींवर खर्च होण्याची शक्यता आहे, म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या, हा सल्ला देण्यात येत आहे. महिन्यातील काही दिवस प्रत्येकांसाठी अत्यंत शुभ तर काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. हे सर्व चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने या महिन्यात सिंह जातकांसाठी 4, 14 आणि 23 हे दिवस शुभ आहे. महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर 2, 12 आणि 21 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. आपल्या ग्रंथांमध्ये थेट प्रभाव करणारे उपाय दिलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार उपायांच्या दृष्टीने रामायण सर्वांनाच माहीत आहे. याच रामायणामधून काही मार्गदर्शक दोहे आणि उपाय मी राशीनुसार देत आहे. सिंह राशीच्या दृष्टीने
तुमचा स्वाभिमान, नेतृत्व, तेज ही तुमची बलस्थानं आहे. त्यानुसार तुमच्यासाठी रामायणातील चौपाई अशी, उत्तम के असवर नाही, नर उत्तम बस असं नाही. या चौपाईचा अर्थ सांगायचा झाल्यास, महानता अहंकारात नाही तर नम्रतेत आहे. उपायांच्या दृष्टीने तुम्ही दर रविवारी सूर्याला जल अर्पण करावं. रामनामासह सूर्याला नमस्कार करायला हवा. अधिकाराबरोबर जबाबदारी देखील पाळायला हवी. दररोज 5 मिनिटं सरळ बसून मी सक्षम आहे असा संकल्प करा. त्यामुळे तुमचे नेतृत्व गुण व आरोग्य सुधारेल. ब्रेसलेटच्या बाबतीत सिंह राशीच्या जातकांसाठी ब्लडस्टोन ब्रेसलेट उपयुक्त आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ते ऑनलाईन मागवू शकता. राशी वेगवेगळी असू शकते, परंतु रामनाम सगळ्यांसाठी समान आहे. रामनाम कधीच बदलत नाही. म्हणून सर्व राशींसाठी एकच मंत्र आहे, तो म्हणजे ओम श्री रामाय नमः. रामनाम म्हणजे धैर्य, मर्यादा, धर्म आणि करुणा. हा मंत्र मन शांत करतो, निर्णय स्पष्ट करतो. ग्रहदोष शांत करण्यासाठी सुरक्षित आणि सात्विक असा हा उपाय आहे, जो कोणत्याही राशीला, कोणत्याही वयाला योग्य आहे. तुम्ही दररोज सकाळी झोपेतून उठल्यावर किंवा रात्री झोपण्याच्या आधी 11, 21 किंवा 108 वेळा करा. हा उपायाचे अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.